नागपुर के उगाव इलाके में सुनील फेरो एंड एनर्जी प्राइवेट लिमिटेड कंपनी के खिलाफ ग्रामीणों का गुस्सा एक बार फिर देखने को मिला है। महिला एवं बाल कल्याण समिति सभापति अवंतिका लेकरूवाले के नेतृत्व में आज आंदोलन सफलतापूर्वक किया गया। ग्रामीणों का आरोप है कि पालक मंत्री के आदेश के बावजूद कंपनी आज भी चालू है, जिससे इलाके में प्रदूषण और स्वास्थ्य संबंधी समस्याएं बढ़ रही है। इसी के विरोध में गांव वासियों ने कंपनी को स्थायी रूप से बंद करने की मांग को लेकर जोरदार आंदोलन किया। आंदोलनकारियों ने साफ कहा कि उगाव वासियों को न्याय मिलना ही चाहिए। चर्चेअंती असं ठरलं की 3 दिवसामध्ये कंपनी बंद करण्यात येईल आणि तशा प्रकारचे निर्देश पालकमंत्री महोदयांनी महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड हे जे नागपूरचे अधिकारी आहेत देशपांडे मॅडम त्यांना दिले। मग आपण वाट बघितली पण कंपनी काही बंद झाली नाही। मग पुन्हा आपण 18 तारखेला नियोजन भवनामध्ये पालकमंत्री महोदय आणि खासदार साहेबांना भेटायला गेलो। मग आम्ही 12ला तिथे पोहोचलो। मग 12 वाजता साहेबांनी 1 वाजता आम्हाला भेटल्यानंतर मग पुन्हा त्या महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाच्या अधिकाऱ्यांना बोलावलं। पुन्हा आम्ही थांबलो। 3 वाजता ते अधिकारी आले, 3 ते 3:30 वाजता। आणि त्याच्यानंतर मग पालकमंत्री महोदयांनी त्या अधिकाऱ्यांना फार झापलं, का बंद नाही केले ते विचारले। 24 तासात बंद करण्याचे निर्देश पुन्हा दिले। आता कंपनी बंद झाली आहे का? अजूनही झालेली नाही। मग आता आपल्या ठरल्याप्रमाणे आपण पालकमंत्री महोदयांकडे गेलो, बरोबर आहे। आणि पालकमंत्री महोदयांनी आदेश दिल्यानंतर त्याला केराची टोपली किंवा कचऱ्याची टोपली दाखवणारे अधिकारी प्रशासन जर या नागपूर विभागामध्ये असेल तर ही खेदाची बाब आहे आणि दुःखाची गोष्ट आहे। म्हणजे आज राज्याचे महसूल मंत्री जे महाराष्ट्राच्या कॅबिनेट मिनिस्टर मध्ये ज्यांची सेकंड पोझिशन आहे, दुसऱ्या नंबरची पोझिशन आहे, अशा मंत्र्यांचे आदेश जर पाळल्या जात नाही तर मग नेमकं या कंपनीवाल्यांना कोणाचं भय आहे, कोणाचा आशीर्वाद आहे, कोण त्यांच्या पाठीशी उभे आहे? बरोबर आहे की नाही? तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला। म्हणजे बावनकुळे साहेबांनी कोणत्या शब्दात झापलं हे लोक तुम्हाला सांगितलंच असेल या लोकांनी की काय काय शब्दात तिला बोलले। परंतु त्याच्यानंतरही तिने बंद केली का? कंपनी बंद झाली नाही। म्हणजे आज राज्याचे महसूल मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा आदेश देखील त्या कंपनी मालकाकडून किंवा त्या कंपनीकडून पाळल्या जात नाही। दुसरी महत्वाची बाब, काही रिपोर्ट आता समोर आलेले आहे जी तुम्हाला माहिती नाही, तुमच्याशी त्या रिपोर्ट बद्दल चर्चा झालेली नाही। मी ते काल रिपोर्ट घेतले। पहिला रिपोर्ट आला आहे ती गाडी पोल्युशनाची जी गाडी आली होती, आठवते आली होती गाडी, त्या गाडीने जे सॅम्पलिंग केलं त्याचा रिपोर्ट आलेला आहे। रिपोर्ट मध्ये जे
हर ब्रांड के मोबाइल और एक्सेसरीज अब एक ही छत के नीचे। हर मोबाइल की खरीदी पर पाएं धमाकेदार गिफ्ट, वो भी बिल्कुल फ्री। और सुनिए 0% फाइनेंस का भी भरपूर फायदा उठाएं। तो देर मत कीजिए, अभी आइए राधा रानी मोबाइल, फेरूमल चौक, गुजरी बाजार, कामटी। अभी कॉल करें